मोड आलेले कडधान्य जसे मटकी किंवा मूग जर खात असाल तर सावधान. इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे की मोड आलेली कडधान्य जी मटकी किंवा मूग किंवा हरभरे आपण कुठले मोड आलेले धान्य खूप पोषण मूल्ययुक्त आहार आहे असं समजून खात आहेत तर त्याने जबरदस्त धोका आहे, ज्यामध्ये तुम्हाला फूड पॉयझनिंग होऊ शकतं, उलटी, मळमळ, अतिसार, आगमन यासारखे आजार होऊ शकतात. या व्यतिरिक्त तुमची किडनीही खराब होऊ शकते आणि काही केसमध्ये तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, कारण की जे याच्यामध्ये तयार होणारे काही बॅक्टेरिया आहेत, यामध्ये तयार होणारे काही जीवाणू आहेत जे खूप नुकसानकारक आहेत, ज्याची माहिती अमेरिका हेल्थ एजन्सी जे सेंटर आहे यांनी 2 वर्षापूर्वीच दिली होती. पण त्यात जे इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, जे स्वदेशी इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी देखील यावर प्रकाश टाकलेला आहे आणि खूप मोठं संशोधन बाहेर आलेलं आहे. भरपूर लोक मटकीचे भरपूर पदार्थ खातात, मोड आलेले मुगाचे भरपूर पदार्थ खातात, पण मोड आलेले पदार्थ खाताना सावधान. अगदी ह्या संशोधनामुळे पूर्ण देशभरात एक त्या ठिकाणी चर्चा भरपूर वाढलेली आहे. मोड आलेले धान्य खावे की नाही अशी देखील शंका आता निर्माण होत आहे. कडधान्याला मोड आणत असताना त्यांना विशेष एका ओलावा द्यावा लागत असतो आणि या ओलाव्यामुळे काही विशेष बॅक्टेरिया, विशेष जीवाणू त्याच्यात तयार होतात आणि जे आपल्या आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. याच्या लिस्टमध्ये एक असा जीवाणू त्या ठिकाणी भेटतो जो तयार होतो, जो मनुष्याची किडनी खराब करू शकतो. तर एक विषाणू असा आहे, जीवाणू असा आहे की तो तुम्हाला फूड पॉयझनिंग करू शकतो आणि काही केसमध्ये मृत्यू होऊ शकतो. तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की मोड आलेले कडधान्य खात असताना काय काळजी घ्यायची. घरात जर मोड आणली तुम्ही मोड जर आणत असाल तर काय पद्धती वापरली पाहिजे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका संभवणार नाही व जास्तीत जास्त फायदे त्याचे आपल्याला मिळतील, नुकसान होणार नाही. तर अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता पहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. मोड आलेले कडधान्य म्हणजेच पौष्टिक गुणांनी भरलेलं पॉवर हाऊसच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. याचं नियमित सेवन केल्याने शरीरामध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी त्या ठिकाणी जबरदस्त एक गरज भागली जाते आणि माणूस निरोगी राहण्याकडे त्याची वाटचाल होत असते. पण हीच मोड आलेले कडधान्य आता विषारी ठरत आहे. त्यामध्ये तयार होणारा एक बॅक्टेरिया, एक जीवाणू तुमची पॉयझनिंग तर करून तुमची किडनी देखील निकामी करू शकतो, खूप नुकसानदायक होऊ शकतं. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही कुठल्याही प्रकारची मोड आलेली कडधान्य खात असाल तर ते खात असताना काय काळजी घ्यायची आहे, ते जर तुम्ही घरी बनवत असाल तर काय काळजी घ्यायची आहे. जो रिसर्च यावर इंडियन वेटरनरी इन्स्टिट्यूटने केला आहे, अमेरिकन इन्स्टिट्यूटने केला आहे, तो रिसर्च काय सांगतो आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर तुम्ही लवकरच आजारी पडू शकता. तर ते वाचण्यासाठी काय करायचं ते याविषयीची माहिती आज व्हिडिओमध्ये आपण द्यायला सुरुवात करत आहेत. मोड आलेले कडधान्य एखाद्याची जीवितहानी म्हणजेच अगदी पॉयझनिंग देखील करू शकतात अशी माहिती इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जो अभ्यास झाला त्यामध्ये समोर आली आहे. हे जे मोड आलेले कडधान्य आहेत तर हे किंवा याचबरोबर दुसऱ्या अशा काही भाज्या आहेत जे व्हिडिओमध्ये आपण शेवटी सांगणार आहोत. आपल्या घरात भरपूर वेळा चूक होते. त्यातच अमेरिकेची जी हेल्थ एजन्सी सेंटर व डिसीज कंट्रोल प्रिव्हेन्शन ही एक एजन्सी आहे, तर त्यांनी 2-3 वर्षापूर्वीच हे मोड आलेले कडधान्य कच्चे खाणं हे फार त्या ठिकाणी जोखीम असलेली त्या ठिकाणी जाहीर केलं होतं. त्यांचं म्हणणं असं आलं होतं की हे जे काही मोड आलेले कडधान्य आहे हे जर तुम्ही कच्चे खात असाल, भरपूर लोक काय करतात, मोड आलेले कडधान्य त्या ठिकाणी घेतात आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून, त्यामध्ये मीठ टाकून, विविध प्रकारचे लिंबू वगैरे पिळून खाऊन घेतात. तर हे कच्चे खाण्याचा आता ट्रेंड आलेला आहे. भरपूर लोक ऑइल फ्री म्हणजे तेल न टाकता, ते न शिजवता खाण्याचा आज मी तिला एक ओघ आणलेला आहे. तर ते खाणं सर्वात जास्त धोकेदायक आहे. त्यातल्या त्यात रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेला असाही अभ्यास आहे की तुम्ही कच्ची जर कडधान्य खात असाल, त्यातल्या तुम्ही जर ते घरी बनवत नसाल तर तुम्ही खूप मोठ्या त्या ठिकाणी धोक्याकडे पाऊल टाकत आहे. कारण की जे कच्चे कडधान्य तुम्ही खाता मोड आलेले, ते जर बाहेर बनवलेले असतील, बाहेरच्या दुकानातून किंवा व्हेजिटेबल मार्केटमधून आणलेले असतील तर त्याचा धोका 10 पटीने वाढतो. कारण की काय होतं, ते अंकुरित करण्यासाठी त्यासाठी वापरलं जाणारं पाणीही खराब असतं. ते ज्या पद्धतीने ठेवलेले असतात, स्टोअर केलेले असतात, तर त्यामध्ये अजून जास्त त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होत असते. याचा तोटा असा आहे की आपल्याला जे बॅक्टेरिया याच्यात वाढलेले आहे ते दिसत नाही. कुठल्याही प्रकारचं आपण जर त्या ठिकाणी लगेच कुठले लक्षणं दिसत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा आपला प्रॉब्लेम होऊ शकतो. याच्यामध्ये होतं असं की ज्यावेळेस हे जे काय कडधान्य आहे त्याला जे काय मोड येण्यासाठी आपण ठेवतो, एक विशेष त्याला ओलावा दिलेला असतो, तर त्यामध्ये ई कोलाय, शिंगेला, सेलमोनेला असे भरपूर बॅक्टेरिया तयार होतात आणि ते अतिप्रचंड वेगानं वाढतात. आजकाल
त्यात पण जर व्यवस्थितपणे आपण लक्ष दिलं नाही, व्यवस्थितपणे कच्चं खात असताना काळजी घेतली नाही, तर खूप मोठा तोटा होऊ शकतो. तर काही एक्सपर्ट आहे, काही जे त्या ठिकाणी वैद्यकीय त्या ठिकाणी काही याच्यातली लोक आहेत, तर त्यांनी TV9ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही यावर पर्याय सांगितले आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे. पहिली सगळ्यात मोठी काळजी याच्यात अशी घ्यायची आहे की बाहेर जे तयार मोड आलेले पदार्थ कच्चे खाणं शक्यतो टाळावं. आता जर बाहेरूनच आणले तर त्याला कसं साफ करायचं याची एक विशेष पद्धत त्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगूच. दुसरी गोष्ट, घरी जर त्यात शक्यतो घरी याला मोड आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता घरी जर केलेलं जर असेल तर यामध्ये थोडासा धोका कमी होतो, पण तरी देखील त्याला ओलावा दिल्यामुळे त्यामध्ये भरपूर सारे बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामध्ये अडचण तयार होऊ शकते. मग आता त्यामध्ये त्यामध्ये एक टिप देण्यात आलेली आहे की तुम्ही याला थोडंसं तेल टाकून थोडंसं गरम करून आणि वेळ तर वाफेवर देखील याला शिजवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यामध्ये बॅक्टेरिया मरून जातील आणि कुठलाही पुढचा होणारा दुष्परिणाम होणार नाही. पण त्यातच काही शास्त्रज्ञ असंही म्हणतात की गरम केल्यानंतर त्यातली विटामिन किंवा इतर गुणधर्म निघून जातात, पण तसं न करता आपण थोड्याफार प्रमाणामध्ये याला शिजवणं गरजेचं आहे. आता जर शिजवायचंच नसेल तरीही कच्चं खायचं असेल तर 2 पद्धती याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. एक तर काय करायचं आहे, तुम्ही जे व्हिनेगर मार्केटमध्ये जे मिळत आहे, व्हिनेगर तुम्ही बघितलं असेल, ते व्हिनेगर घेऊन यायचं आहे. व्हिनेगरयुक्त पाण्यामध्ये त्याला सगळ्यात आधी खाण्याआधी 10-15 मिनटं भिजत घालायचं आहे. त्या व्हिनेगरमुळं त्यामध्ये असणारे सर्व बॅक्टेरिया मरू शकतात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी तुम्ही काळजी याच्यात अशी घेऊ शकता, जी खूप महत्त्वाची आहे, जी म्हणजे क्लोरिनेटेड वॉटरने याला धुवायचं आहे. आता क्लोरिनेटेड वॉटरसाठी आपण ब्लिचिंग पावडर वगैरे आणू नाही शकत, तर तुम्ही जे एक मार्केटमध्ये जे 1-2 थेंब आपण टाकतो, म्हणजे एक असं केमिकल मिळतं, क्लोरीन केमिकल म्हणतो आपण त्याला, जे पावसाळ्यामध्ये आपण पाण्यात टाकून ते पाणी पितो, तुम्ही बघितलं असेल. तर त्या टाईपचं एक घेऊन यायचं आहे ते ड्रॉपर तुम्ही 1 ते 2 थेंब एक तांब्याभर पाण्यामध्ये टाकून त्या पाण्यामध्ये हे भिजत घालायचं आहे. म्हणजेच खाण्याच्या आधी तुम्ही ही प्रक्रिया करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये कुठलाही बॅक्टेरिया राहणार नाही. जर तुम्हाला हे कच्चंच खायचं असेल तर शिजवायचं असेल तर त्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे. तुम्ही शिजवून जर खाल्लं तर त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कारण की सर्व बॅक्टेरिया मेलेले असतात. पण कच्चे खाण्याचा अट्टास का असा की त्यामधले विटॅमिन मिनरल्स वाया जाऊ नये म्हणून. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हे काम करू शकता. या व्यतिरिक्त मोड आलेली बटाटे आपल्या घरामध्ये असतात, तर त्याविषयी एक एक्स्ट्रा आपण माहिती अशी घेतो की बटाटे देखील खायचे नाही. याच्यात एक ग्लायकोलाइट्स नावाचं एक केमिकल तयार होतं, ज्यामुळे फूड पॉयझनिंग होतं, ज्यामध्ये अमेरिकातील एक 11 वर्षाचा मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. त्यामधले अमेरिकात एक रिसर्च झाला, त्यामध्ये सांगण्यात आलं की मोड आलेले जे काही बटाटे आहेत तर ते कधीही खाऊ नये. त्यात एक विशेष प्रकारचं पॉयझन तयार होतं आणि ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे ही अशी माहिती होती. जर तुम्हाला मोड आलेले कडधान्य खायचे असतील तर ते कच्चे खायचे असतील तर सांगितलेल्या प्रकारे तुम्ही खाऊ शकता, किंवा शिजून जर खाल्ले तर त्याला कुठलीही अडचण त्यामध्ये येत नाही. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.